एक बोकडाची कंदोरी केलेली आहे. त्यासाठी साहित्य सुहाना मसाला घेतलेला आहे 2 पॅकेट. तो ह्या मटणामध्ये मिक्स करायचा आहे. 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. हे इथं घरकुल मसाला घेतलेला आहे. मोठे मोठे पॅकेट घेतलेले आहेत हे 2. सुहानाचा मसाला ते देखील 2 पॅकेट घेतलेले होते आणि घरकुल मसाला देखील मोठे 2 पॅकेट घेतलेले आहेत. आणि इथं धना पावडर आहे 200 ग्रॅमचे 2 पॅकेट टाकलेले आहेत. इथं मटण जास्त असल्यामुळं हे मसाले पण जास्त घेतलेले आहेत. ही धाराशिव साईडला बनवणारी बोकडाची छान अशी भाजी आहे. जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. 1 किलो तिळाचं हे पावडर आहे. तीळ भाजून हिची पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि ही दालचिनी पावडर आहे. गरम मसाल्याची देखील पावडर आहे. मीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो मीठ आहे. हे लागल्यास नंतर अजून घ्यायचं आहे. हळद घेतलेली आहे. आल्याची पेस्ट आहे. हे 1.5 किलो लसूण आहे आणि साधारण अर्धा किलो असं आल्याची पेस्ट आहे. लसूण जास्त घ्यायचा आहे. लसूण हा 1.5 किलो घेतलेला होता त्यांनी. दोन्हीची छान अशी पेस्ट करून घेतलेली होती. आता इथं 15 ते 20 गड्ड्या कोथिंबीरची पेस्ट आहे. ही दिसताना तुम्हाला थोडीशी दिसते, पण 15 ते 20 गड्ड्या ही कोथिंबीर निवडून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता सर्व साहित्य एकत्रित करून ठेवायचं आहे. आता इथं फोडणी टाकण्यासाठी त्याने तेल घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे. कांदा जास्त प्रमाणात घेऊन तो छान बारीक चिरून असं फ्राय करायचा आहे. कांदा पूर्ण लाल झाल्यानंतर त्यामध्ये आता हे सर्व मटण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे तेलामध्ये. छान असं एक अर्धा तास हलवून घेऊन याला शिजत ठेवायचं आहे. मटण छान शिजल्यावरती हा घरचा काळा मसाला आहे तो टाकून द्यायचा आहे. मटण शिजल्यानंतर तर भाजी तयार आहे.